तर मंडळी, आज 9 जानेवारीचा ठरलं तर मग भाग धक्कादायक आहे. आज तर मंडळी नागराज महिपतला दुसरीकडे शिफ्ट करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. रविराज नागराजला बोलत असतो, माझ्या घरात हा निश माणूस हवा तसा वागत होता आणि मी दुर्लक्ष करत आलो. आज सुमनला तिच्या मोठ्या भावाची देराची गरज होती, तेव्हाही याच्याकडे दुर्लक्षच करत राहिलो. पूर्ण आजी रविराज काकाला समजावते, रविराज अहो, फक्त तुम्हालाच नाही तर मला सुद्धा या सगळ्याची काही कल्पना नव्हती. नागराज, आपल्या घरात स्त्रीला सन्मान दिला जातो आणि तू तुझ्या बायकोशी असा वागलास? तुला सारखं मानत होते मी तुला, आज मला लाज वाटते तुझी. तर मग हे सगळं भयानक आहे. आपल्यासारख्या सुशिक्षित घरात हे असं घडू शकतं? आता काका अस्मिताला समजावतात, सुशिक्षित माणूस सुसंस्कृत असतो तसं नाही. नागराज, तू खरं तर आमच्यासमोर उभं बी नको राहायला हवं. तर तुला माहीत असेल तर सांग, सुमन कुठे आहे? कुठल्या तोंडाने उत्तर देणार आहे हा? आता तुझी जागा इथे नाही, आता तुझी जागा जेलमध्ये आहे. आता हे सगळं ऐकून सगळ्यांना धक्का बसतो. अर्जुन, सायली, तुम्हाला हे सगळं माहीत होतं तर तुम्ही मला का नाही बोललात? प्रतिमा, तू स्वतः बघितलंच होतं तरी मला का नाही सांगितलं? नागराज, या तिघांनी काहीही ॲक्शन घेतलेली नाहीये, तरी मी आता गप्प बसणार नाहीये. मी ॲक्शन घेऊन तुला जेलमध्ये टाकणार, कारण न्यायाच्या प्रक्रियेमध्ये तू माझा भाऊ आहे हे गोष्ट कधीही आडी येणार नाही. मंडळी, आता बघा नागराज कशी माफी मागतो. चुकलो रे दादा, मी खरंच चुकलो, माफ कर मला ना, अशी चूक नाही करणार, खरंच नाही करणार. मी सुमनला मारलं असेल पण यापुढे ही चूक नाही होणार. कल्पना काकू नागराजला म्हणतात, जेवढं झालं तेवढं पुरे नाही आहे का? सगळ्यांची साक्षात माफी मागतोय. जे झालं ते खूप मोठी चूक झाली, मी यापुढे असं नाही करणार, प्लीज. पण आता हे महत्वाचं आहे की आपण आता सुमनला शोधलं पाहिजे. आणि तुम्ही म्हणताय की सुमन कुठेही सापडत नाहीये. आता नागराज तर असं दाखवतो जसं काय त्याला काही माहीतच नाहीये सुमनच्या बाबतीत. मी शपथ घेऊन सांगतो दादा, सुमन कुठे आहे मला खरंच माहित नाहीये, खरंच. हात जोडून म्हणतो, प्लीज आपण शोधूया तिला सगळे मिळून. मी वाईट नवरा असेल कदाचित, पण माझ्या सुमनला जर काही झालं ना तर मला सहन नाही होणार. का थांबलेत आता? शोधूया ना सुमनला, चला निघूया. तू कुठेही जाणार नाहीयेस, तू इथेच थांबायचं, आम्ही शोधू सुमनला. रविराज काका नागराजवर खूप चिडलेला असतो. एकदा फक्त सुमन सापडू दे, मग मी स्वतः तुला जेलमध्ये पाठवणार आहे. हो दादा, तू काहीही कर, पण आता माझ्या सुमनला शोधा प्लीज. अरे नाजी रविराज काकाला समजावते, रविराज, आपण नागराजचा तमाशा नंतर करूया, आधी सुमनला शोधायला हवं. नाजीचं बोलणं सगळ्यांना पटतं. अश्विन म्हणतो, मला वाटतं की आपण सुमन काकूच्या सगळ्या रिलेटिव्हजना फोन करून बोलूया. तेव्हा नागराज सांगतो, चिंचवडला तिची बहीण राहते आणि तिची आत्या ठाण्याला राहते. प्रतिमा म्हणते, त्या ठाण्याच्या आत्याचा नंबर आहे माझ्याकडे, मी त्यांच्याशी बोलून बघते. नागराजही सुमनच्या बहिणीला फोन लावतो. हा सुवर्णाताई, नागराज बोलतोय, सुमन आलीये का तिकडे? नाही आली? तर दिवसभरात काही फोन वगैरे आला होता का तुम्हाला? नाही, ठीक आहे, सगळं ठीक आहे. नाही, फोन आला तर प्लीज मला फोन करा. कुठे गेली असेल सुमन? सुमन लवकर परत ये, असं म्हणून तो दुसरीकडे फोन लावतो. सायलीला तर आधीच डाऊट आलेला असतो. नागराज काका तर घाबरल्यासारखे दिसताय खरे, पण मला अजूनही संशय आहेच की हे सुमन काकूला कुठेतरी घेऊन गेलेत. महिपत सुमनकडे मोठे डोळे करून बघत असतो आणि हसायला लागतो. सुमन बांधलेली गाठ सोडण्याचा प्रयत्न करते. रविराज काका परत नागराजला विचारतात, नागराज, आता मी तुला शेवटची संधी देतोय, खरं खरं सांग, सुमनला कुठे नेऊन ठेवलंय ते? नागराज सगळ्यांकडे बघतो, तू माझ्यावर का संशय घेतोय दादा? मी आता तुझ्या पायावर डोकं आपटून सांगू का? तुला खरंच माहित नाहीये सुमन कुठे आहे, आणि तुम्हाला जेवढी काळजी आहे तेवढीच मलाही सुमनची काळजी आहे. बायको माझी गायब झाली आणि तपासणी माझी सुरू आहे. आता सायली नागराजला विचारते, तुम्ही इथे येण्याआधी
कुठे गेला होता हे अजूनही सांगितलं नाहीये नागराज काका. सांगितलं मी दादाला, कधीच सांगितलं. बोलला होता, पण ते खरं होतं की नेहमी सारखंच. पुन्हा आजी रविराज काकाला म्हणते, रविराज आता हा वाद नको. अर्जुन आपल्याला मिसिंग कंप्लेंट नाही करता आली तरी पोलिसांशी तर बोलता येईल ना. ते ऑलरेडी केलंय मी पूर्ण आजी. इन्स्पेक्टर सावंतला सांगितलं आणि त्यांना सांगितलं की पर्सनल लेवलवर तुम्ही शोधाशोध सुरू करा. आपल्याला उद्यापर्यंत सुमन काकू नाही सापडली तर आपण ऑफिशियल पोलीस कंप्लेंट करूया. कल्पना काकू म्हणतात, नाही नाही तशी वेळच नको येऊ जायला आपल्यावर. ला सुखरूप ठेव, लवकरात लवकर घरी परत येऊ दे. माझाही एक व्यक्तीचा माणूस एसटी स्टँडवर काम करतो. मी त्याला सुमनचा फोटो पाठवला होता, पण त्याचाही आता मेसेज आलाय की त्याने सुमनला नाही बघितलंय. काका सगळ्यांना सांगतात. प्रतिमा काकूचंही फोनवर बोलणं झालेलं असतं. काही कळलं का ग? प्रतिमा काकू नाही म्हणते. कल्पना काकू अस्मिताला म्हणते, अस्मिता तुला या सगळ्या गोष्टीचा त्रास होत असेल, तू एक काम कर, तू तुझ्या रूममध्ये जा आणि आराम कर. सुमन काकू आल्याशिवाय मला चैनच पडणार नाही. ताप काका अस्मिताला समजावतात, असं काय करतीस बाळा, तुला आता आरामाची गरज आहे. पुन्हाही हवं तर तू तिच्या खोलीत जा आणि तिच्या सोबतच थांब थोडा वेळ. हो चाल अस्मिता. कल्पना काकू अस्मिताला म्हणतात, तुला औषधं द्यायची आहे, चल मी घेऊन जाते तुला. म्हणते, वहिनी तुम्ही थांबा, घेऊन जाते अस्मिता ताईला. अर्जुन काही कळलं तर लगेच सांग. रविराज काका अर्जुन जवळ जातात. अर्जुन तू इन्स्पेक्टर सावंतांशी बोललास म्हणजे तू सुमन लोकेशन ट्रॅक करायचं सांगितलं असेल. हो तसं सांगितलंय मी. त्याबद्दल आहे कुणीतरी त्यांच्याशी बोलतायत. आता नागराज हे सगळं ऐकत असतो. विवेक, त्याबद्दल कोणीतरी विवेक आहे त्यांच्याशी बोलतायत. नागराज हे सगळं ऐकत असतो. विवेक काळे, त्याचा फोन आहे माझ्याकडे, त्याला मेसेज करतो म्हणजे ते आपल्याला प्रायव्हेट बेसवर मदत करतील. नागराज आता तिथून धावपळीने निघालेला असतो. राज काका त्याला अडवतात, ए कुठे निघालास? मार्केटमध्ये जाऊन येतो, म्हणजे सुमनला जर कुणी बघितलं तर तेवढीच मदत होईल ना आपल्याला. आयली नागराजला म्हणते, आम्ही आधी जाऊन आलोय मार्केटमध्ये. रविराज काकाही आता नागराजला म्हणतात, तू आता कुठेही जाणार नाहीयेस, गप्प बसायचं आणि तोंड बंद ठेवायचं. उगाच माझं डोकं नको फिरू. प्रिया विचार करते, नागोबाने काय करून ठेवलंय, त्याला विचारायलाच हवं, पण आता त्यांच्याशी बोलताही येणार नाही. चैतन्य आणि अश्विन तिथे येतात. सगळ्या हॉस्पिटलला फोन केलाय आम्ही, पण गेल्या काही तासात कुठल्याच फिमेल ॲक्सिडेंटची केस आलेली नाही आहे. तेव्हा अश्विन सगळ्यांना सांगतो, हो मी सुद्धा सगळ्या डॉक्टरशी बोलून ठेवलंय. दॅट्स होप सुमन काकू कुठल्या हॉस्पिटलमध्ये नाही सापडणार. रविराज काका, प्रतिमा आत्या, आज तुम्ही दोघे इथेच राहा. सुमन काकूबद्दल काही कळलं तर आपण सगळ्यांनी एकत्र असायला हवं. हो बरोबर आहे तू म्हणतेस ते. रविराज काका प्रतिमा काकूला म्हणतात, तू जाऊन झोप, मी आहो इथे. आज झोप तरी कशी लागणार? आयली प्रतिमा काकूला समजावते, अहो सगळ्यांनी जागरण करण्यात काय अर्थ आहे, की तुम्ही पण जाऊन झोपा. सुमन काकूबद्दल काही कळलं ना तर अख्खं मध्यरात्री का होईना तुम्हाला येऊन सांगेल. प्रतिमा चल, तुला मी गेस्ट रूम मध्ये नेऊन सोडते. पण काकू प्रतिमा काकूला समजावतात, प्रतिमा अगं सुमन सुखरूप परत येईल घरी, हे आपण वाईट स्वप्न आहे असं समजूया. नागराज रविराज काकाला म्हणतो, दादा मी जरा गार्डन मध्ये जातो. नाही नाही मी कुठेही जात नाहीये, जरा पाय मोकळे करतो. त्यांना नागराजचं वागणं विचित्रच वाटते. प्रियालाही चान्स मिळालेला असतो बोलण्यासाठी. प्रियाही तिथून बाहेर पडते. नागराजला महिपतच्या माणसाचा फोन येतो. काय रे? महिपतचा माणूस म्हणतो, मला महिपत शेठशी बोलायचं होतं. त्यांचा फोन अजूनही बंदच येतोय. एवढं काय महत्वाचं काम होतं तुझं महिपतकडे? त्यांनी या माणसाचा पहारा ठेवण्यासाठी म्हणलं होतं, पण आता तुम्ही परत एक बाई आणून टाकलीये, मग पैसे डबल पाहिजे ना? हा ठीक आहे देईल पैसे, मी सांगेल मी महिपतला. चल ठेव फोन आता. प्रियाही नागराज जवळ आलेली राहते बोलण्यासाठी. काय महिपतला काय सांगणार? सुमनला कुठे ठेवलंय हे? काका तुमच्यावर नाही, बिचाऱ्या नवऱ्याचं कॅरेक्टर असं शोभून दिसतंय. काय स्टाईलने सिगरेट ओढतायत, महिपत विषयी फोनवर बोलताय.
पण आज तुम्ही ते घासलेल्या नवऱ्याचं कॅरेक्टर पकडलं होतं ना, ते सोडू नका. तुला काय वाटतंय मी एन्जॉयमेंटने ही सिगरेट पितोय? कधी येतं मला टेन्शन, ओढतोय एखादी. काका अहो ही सवय खूप वाईट. तुम्हाला मरणाची एवढी घाई झाली आहे का हो? तसंही जेव्हा किल्लेदारला कळेल ना सुमनला तुम्ही किडनॅप केलंय, तसंही ते तेव्हा तुम्हाला मारून टाकणारच आहे. मी आणि सुमनला किडनॅप? डोकं गिकं फिरलंय की काय तुझं? प्रश्न मी त्याला विचारतीये ज्याने महिपतला किडनॅप केलंय. पण काय गंमत आहे नाही? महिपत तुमच्या विरोधात तोंड उघडू शकतो म्हणून तुम्ही त्यांना किडनॅप करून ठेवलंय, बांधून ठेवलंय. पण तुमच्या बायकोने असं काय केलंय की तुम्ही तिला गायब केलं? मी सुमनला काहीही केलेलं नाहीये, कळलं? ती या नागराजच्या बोलण्यावर हसते. काका तुमची ही ऍक्टिंग आहे ना, ही कधीच किल्लेदार पुढे उघडी पडलीये. अशी बघितलं का तुमचा चेहरा कसा असा कुत्र्यासारखा झाला होता? तुम्हाला खरंच वाटतं का हा तुमचा अभिनय माझ्यावर चालेल? पटकन सांगून टाका सुमनला कुठे ठेवलंय. तुम्ही तिचा खून वगैरे तर काही केला नाहीये ना? नागराज हे ऐकताच प्रियाची गच्ची पिचकतो. गप्प राहा, मला अडकवायचं नाही हा प्रिया. यात तुला अडकवेल मी. आता प्रियालाही नागराजचा राग येतो. नागराजचा हात पकडते. मला काय अडकवणार? तुमच्या सगळ्या कारस्थानाची लिस्ट किल्लेदारापुढे वाचून दाखवू का मी? ठीक आहे, तुम्ही नका सांगू सुमनचं काय केलं. एकमेकांना धमकावल्यापेक्षा दोघांची एकमेकांची साथ असली ना तर ते दोघांसाठी पण भलेचंच आहे, कळलं? असं म्हणून प्रिया तिथून निघून जाते. नागराज खिशातला फोन काढतो. सुमनचा फोन तर मी कधीच स्विच ऑफ केला आणि दादा म्हणतोय याचं लोकेशन शोधणार. काय करू मी? आता सकाळ झालेली राहते. विराज काका अर्जुनला म्हणतात रात्रभर सुमनचा काही पत्ता नाही आणि त्या विवेक काळेचाही कॉल नाही. आपण अजून थोडी वाट बघूया. मी स्वतःच सायबर सेलमध्ये कॉल करतो. हो, सुमनचं लोकेशन मिळालं ना की आपण लगेच जाऊ अर्जुन तिकडे. अर्जुन रविराज काकाला धीर देतो. सिनियर मी काय म्हणतोय, लोकेशन सापडलं की मी जातो त्या लोकेशनवर. इन्स्पेक्टर सावंत बरोबर. इन्स्पेक्टर सावंत तर असतीलच ना सोबत. कालपासून तुझी खूप दगदग झालीये. इवन प्रतिमा आत्याही टेन्शनमध्ये आहे. मलाही कळतं. तुम्ही दोघं आता घरी जा आणि माझ्या फोनची वाट बघा. सुमन काकू सापडले की मी लगेच फोन करतो. नाही अरे, मला रात्रभर चैन नाही पडलं अर्जुन. खूप अपराधी वाटतंय मला. माझा सक्का भाऊ त्याच्या बायकोला, माझ्या वहिनीला मारहाण करायचं. मला नाही शरीरावरच्या जखमा दिसल्या, नाही मनावरच्या. अर्जुन रविराज काकाला समजावतो. तुझी अवस्था कळतीये मला सिनियर. घरी कोणीच नसेल आणि सुमन काकू जर तिथे आल्या ना किंवा त्यांनी मदतीसाठी कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला तर, किंवा त्यांनी जर कुणाला तिकडला पत्ता दिला आणि पाठवलं तर, तिथे जर कोणीच नसेल तर कसं कळेल आपल्याला? प्रतिमा थांबेल ना घरी. आणि हे जर महिपतने केलं असेल तर? प्रतिमा आत्याने एकटं तिथे राहणं सेफ नाही आहे सिनियर. आणि ती तिथे एकटी आहे या विचाराने तू आणखीन स्ट्रेसमध्ये राहशील. प्लीज माझं ऐक. तुम्ही दोघेही आता घरी जा. मी तुम्हाला अपडेट देत राहील. बरं मी एक काम करतो, मी सायलीला सोबत घेऊन जातो. मी जरी विसरलो तरी ती तुम्हाला अपडेट देत राहील. ठीक आहे, मी आणि प्रतिमा जातो घरी. त्याच्यामुळे थोडं डोकंही शांत होईल. त्यावेळी वाट बघूया. एकदाचं लोकेशन सापडलं की मी स्वतः तिथे जाऊन सुमन काकूला घरी घेऊन येईल. आता सायलीची सकाळची गडबड सुरू राहते. विमलताई आपण नाश्त्याला पोहे करूया, म्हणजे लवकर होतील. मी कांदा चिरायला घेते, तुम्ही पोहे भिजवा. पुन्हा आजी आलेली राहते. सायली सुमनचं काही कळलं का ग? आल्या आल्या विचारते. नाही हो, रात्रभर आम्ही स्टडी रूम मध्येच बसून होतो आणि आता तू लगेच कामाला लागलीस. नाश्ता तर करायला हवा ना पूर्ण आजी. कल्पना काकू सायलीला म्हणतात, अगं नाश्ता तर मी पण बनवला असता, तुझं रात्रभर जागरण झालंय. नाही आई, अहो राहू द्या. आज अस्मिता ताई पण पहाटेच उठल्यात, त्यांना पण नाश्ता द्यायला हवा. आणि तुम्ही सगळ्यांनी पण थोडं थोडं खाऊन घ्या. प्रतिमा काकूला खूप वाईट वाटत असते. ती म्हणते माझ्या घशाखाली तर घासही उतरणार नाही. माझी खूप मोठी चूक झाली. मी काल घरी थांबायला हवं होतं सुमन सोबत. प्रतिमा आत्या, अहो तुम्हाला तरी कुठे माहित होतं असं होणार आहे. तुम्ही दोष स्वतःवर नका घेऊ.
प्रताप काका सगळ्यांना सांगतात, सुमन येईल ग. उगाच घरात काही वाईट घडल्यासारखं चेहरे करून बसू नका. अर्जुन आणि रविराज काकाही आलेले राहतात खाली. सायली, आपल्याला सायबर सेलमधून कधीही फोन येईल, आपल्याला निघावं लागेल. हो निघूया. बरं मला सांग, काल रात्री तू किती वाजता बोललीस सुमन काकू बरोबर शेवटचं? 8:15च्या सुमारात. आणि जर तू परत ट्राय केलंस तेव्हा तुला केव्हा कळलं सुमन काकूचा फोन स्विच ऑफ झालाय? तेव्हा काही काळात फोन लागलाच नाही आणि मी 8:45च्या सुमारात कॉल केला तेव्हा फोन बंद झाला. म्हणजे अर्धा तास. चैतन्य म्हणतो, इतक्या लवकर फोनची बॅटरी संपली असेल का? सुमन काकूने स्वतःच फोन ऑफ केला असेल. पण असं का करेल ती? तसं काहीच सांगता येत नाही. एकदा आपल्याला सुमनच्या फोनचं लोकेशन मिळालं ना की सगळ्या गोष्टी क्लिअर होतील. हो, इन्स्पेक्टर सावंताला सांगितलंय, ते लवकरच सांगतील आपल्याला. अर्जुन रविराज काकाला म्हणतो. अर्जुनचा लगेच फोन वाजतो. हॅलो इन्स्पेक्टर सावंत, काही अपडेट आहे का? व्हॉट? येस इन्स्पेक्टर, मला पाठवा. इन्स्पेक्टर सावंतला सुमन काकूचं लास्ट लोकेशन सापडलंय, ते पाठवतायत मला. अर्जुनच्या फोनवर लगेच मेसेज येतो. ग्रेट, हे बघा डिटेल्स. नागराज हे सगळं बोलणं लपून ऐकत असतो. विराज काका लोकेशन पाहून म्हणतात, हे तर शहराच्या वेशीवरचा रस्ता दिसतोय. सुमन इतक्या लांब का गेली असेल? नागराज विचार करतो, मी सुमनचा फोन स्विच ऑफ केला, ते लोकेशन याला सापडलं. मेलो, गॅरेज तिथे जवळच आहे. ते तिथे पोहोचले तर यांना महिपत आणि सुमन लगेच सापडतील. कसं थांबू मी आता यांना? दादाने मला परत अडवायच्या आत मला काहीतरी ऍक्शन घ्यायलाच हवी. नागराजही तिथून लवकर निसटतो. सायली अर्जुनला म्हणते, आपण आता लवकर निघायला हवं. प्रताप काका अर्जुन सायलीला म्हणतात, आणि हो, जे करायचं आहे ते सावधपणे करा. त्यात जर महिपतचा हात असेल तर प्रकरण खूप गंभीर असणार आहे. बरं, तुमच्या बरोबर पोलीस फोर्स असणार आहेत ना? चैतन्य म्हणतो, हो, मी लगेच इन्स्पेक्टर सावंताला फोन करून तिथे पोहोचायला सांगतो. चैतन्य, फोन आला. हा बोला इन्स्पेक्टर सावंत. अर्जुन इन्स्पेक्टर सावंतला बोलतो, हो, आम्ही निघतोय, तुम्ही येताय ना? दॅट्स ग्रेट, आम्ही तुमच्या मागेच पोहोचू. कल्पना काकू अर्जुनला म्हणतात, आम्हाला फोन करून काय ते सांगत राहा, नाहीतर आमच्या जीवाला उगाच घोर लागेल रे. सांभाळून जा, येताना सुमनला घरी परत घेऊनच या. प्रतिमा आणि मी घरी जाऊन थांबतो. रविराज काका अर्जुनला म्हणतात. प्रतिमा काकू रविराज काकाला म्हणते, पण भाऊजी आहेत कुठे? रविराज काका आवाज देतात, नागराज, हे नागराज. नागराज अचानक गेला कुठे? ते तर घरीच गेले असतील ना. अर्जुन सायलीला नागराजचं वागणं विचित्र वाटते. नागराज काकाला अचानक असं काय होतं? तर मंडळी, पुढील भागात नागराज प्रियाला फोन लावतो. प्रिया नागराजला म्हणते, मदत काय हवी आहे? महिपतला शिफ्ट करायचंय. आजी प्रियाला अडवते, कुठे निघालीस तन्वी? जाणाऱ्या माणसाला असं विचारायचं नसतं ना, कुठे निघालीस? त्यामुळे कसं कामं होत नाहीत. आजी तिला म्हणते, तुझी कामं न झालेलीच बरी. अर्जुन, सायली आणि इन्स्पेक्टर सावंत गॅरेजच्या ठिकाणी पोहोचलेले राहतात. गॅरेजच्या तिकून आवाज येतो. अर्जुन इन्स्पेक्टर सावंतला म्हणतो, आवाज तिकून आलाय. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा.